पुणे शहराच्या इतिहासात ब्रिटिश राजवटीचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. कॅन्टोन्मेंट परिसर, जो एकेकाळी ब्रिटिश सैन्याची तळं होती. त्याला आपल्या ऐतिहासिक वारशामुळे ओळखलं जातं. परंतु या परिसराची एक भयानक बाजूही आहे, जी इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली आहे. कॅन्टोन्मेंट परिसराला काही स्थानिक लोक एक भूतबाधित ठिकाण म्हणून ओळखतात. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेकांनी अकल्पित घटनांचा अनुभव घेतला आहे. यात ब्रिटिश सैनिकांच्या आत्म्यांची उपस्थिती जाणवण्याच्या कहाण्या आहेत. आज आपण या परिसरातील एका तरुण फोटोग्राफरची कहाणी ऐकणार आहोत, ज्याने या ठिकाणी भयानक घटना अनुभवल्या. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भीतीदायक आणि रहस्यमयी व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. दीपक हा पुण्यातील एका स्थानिक वृत्तपत्राचा फोटोग्राफर होता. त्याला कॅन्टोन्मेंट परिसरातील काही ऐतिहासिक इमारतींचे फोटो काढण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी हिवाळ्याचा मोसम होता आणि हवेत थंडगार स्पर्श होता. दिवसा हा परिसर शांत आणि सामान्य वाटत असला तरी दीपकला आधीपासूनच या ठिकाणाबद्दल काही अफवा ऐकून होत्या. रात्रीच्या वेळी येथे भूतं फिरतात असे काही लोक सांगत असत, पण दीपक त्यावर फारसा विश्वास ठेवत नसे. एक दिवस त्याने रात्रीच्या वेळेस काही खास फोटो काढायचे ठरवले. रात्रीच्या गडद अंधारात इमारतींच्या छायाचित्रांना एक अनोखी छटा मिळेल असे त्याला वाटत होते. परंतु त्याने कल्पनाही केली नव्हती की हीच रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक ठरेल. ती रात्रीची वेळ होती. सुमारे 11 वाजले होते आणि परिसरात माणसांचा वावर कमी झाला होता. दीपक आपली कॅमेरा बॅग घेऊन जुन्या ब्रिटिशकालीन इमारतींच्या दिशेने चालला होता. या इमारतींपैकी काही सोडून दिल्या होत्या, तर काही ठिकाणी अजूनही जुन्या काळातील वास्तू उभ्या होत्या. दीपकने कॅमेरा सेट केला आणि फ्लॅश चालू केला. काही फोटो घेत असतानाच अचानक त्याला काही विचित्र जाणवले. एका गल्लीतून पावलांचे आवाज ऐकू आले, जणू काही कोणी चालत होते, पण रस्त्यावर कुणीच नव्हते. आवाज अधिक जवळ येत असल्याची भावना त्याला झाली, पण दिसत मात्र काहीच नव्हतं. त्याला मनात एक भीतीची झलक जाणवली, पण तो स्वतःला धीर देत फोटो काढत राहिला. काही मिनिटं अशीच गेली. नंतर त्याने कॅमेरा आपल्या गळ्यात लटकवला आणि परिसराचा अजून शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण तितक्यात त्याच्या डोळ्यांसमोर जे घडलं ते त्याच्या आयुष्यातलं सर्वात भयानक क्षण ठरलं. जुन्या ब्रिटिश सैनिकांच्या स्मारकाजवळ तो पोहोचला तेव्हा अचानक त्याच्या कॅमेऱ्यात काहीतरी हलतंय असं जाणवलं. कॅमेरासमोर एक धूसर आकृती होती. एक ब्रिटिश सैनिक पूर्ण युनिफॉर्ममध्ये, त्याच्या डोक्यावर टोपी आणि हातात शस्त्र. त्याचे डोळे काळे आणि पोकळ होते, जणू त्याचं आयुष्य त्यातच निघून गेलं होतं. दीपकने घाबरत घाबरत कॅमेरा फ्लॅश केला आणि फोटो घेतला. फ्लॅश होताच ती आकृती अचानक अदृश्य झाली. दीपक घामाघूम झाला होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला कळत नव्हतं की काय चाललं आहे. तो थोडं थांबून शांत होण्याचा प्रयत्न करत होता, पण काही क्षणातच पुन्हा त्या सैनिकाच्या पावलांचे आवाज त्याच्या जवळ येऊ लागले. त्या पावलांच्या आवाजाबरोबर अजून काही विचित्र आवाजही ऐकू येऊ लागले. तो आवाज स्पष्ट होत होता, जणू काही ब्रिटिश सैनिकांना आदेश दिले जात आहेत. फायर असा जोरदार आवाज कानात घुमत होता. दीपकने पाहिले की अचानक परिसरात एक युद्ध सुरू झाल्यासारखे वाटत होते. परिसरात वेगाने पावलं फिरत होती. सैनिक एकमेकांना सांगत होते. दडदडणारे आवाज पसरत होते, पण कोणताही जिवंत माणूस दिसत नव्हता. दीपकला आता परिस्थितीचं गांभीर्य जाणवू लागलं होतं.
त्याने तिथून पळ काढायचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जणू जमिनीत रोवले गेले होते. त्याला काहीच करता येत नव्हतं. तशातच त्याच्यासमोर अचानक एका ब्रिटिश सैनिकाची आकृती उभी राहिली. त्या सैनिकाच्या चेहऱ्यावर एक भयानक भाव होता, जणू काही त्याच्यावर कोणीतरी अत्याचार केले होते. त्याने दीपकच्या दिशेने आपला हात पुढे केला, जणू काही त्याला सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत होता. दीपकने संपूर्ण ताकद लावून स्वतःला तिथून सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने स्वतःला जडावलेल्या पायांपासून दूर घेतलं आणि तिथून पळ काढला. रस्त्यावर अंधार होता आणि दीपक घाईघाईने पळत होता. पावलांचे आवाज अजूनही त्याच्या मागे येत होते, पण काही अंतरावर येताच ते थांबले. अखेर दीपक एका सुरक्षित ठिकाणी पोहोचला. तो वेगाने श्वास घेत होता आणि त्याने मागे वळून पाहिले तर कॅन्टोन्मेंट परिसर पुन्हा शांत झाला होता, जणू काही तिथे कधीच काही घडलं नव्हतं. घरी परतल्यावर दीपकने कॅमेराचे फोटो तपासले. त्याने काढलेले फोटो त्याच्या अंगावर काटा आणणारे होते. एका फोटोमध्ये स्पष्टपणे ब्रिटिश सैनिकाची आकृती दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ भयानक हास्य होतं, जणू काही त्याचा आत्मा अजूनही या जगात फसलेला होता. त्याच्या डोळ्यातून एक प्रकारचं अपार दुःख आणि हिंसाचार जाणवत होता. या घटनेनंतर दीपकने पुन्हा कधीही कॅन्टोन्मेंट परिसरात पाय ठेवला नाही. तो अनुभव त्याच्या आयुष्यभराच्या स्मृतींमध्ये कोरला गेला होता. पण तो एकटा नव्हता. या परिसरात फिरणाऱ्या अनेक लोकांनी अशाच भयानक घटनांचा अनुभव घेतला आहे. सैनिकांचे आदेश देणारे आवाज, दडदडणारी पावलं आणि अचानक दिसणाऱ्या ब्रिटिश आत्म्यांच्या आकृत्या, या सर्व गोष्टी कॅन्टोन्मेंट परिसराला एक भयानक आणि रहस्यमय ठिकाण बनवतात. पुणे कॅन्टोन्मेंटच्या परिसराशी संबंधित आणखी काही रहस्यमय आणि भयावह कहाण्या लोकांमध्ये प्रचलित आहे. या कहाण्या इतिहासाशी, अपघातांशी आणि जुन्या वास्तूंच्या कथेवर आधारित आहेत. या भागातील काही ठिकाणे विशेषतः भीतीदायक मानली जातात. त्यापैकी नंबर 1 म्हणजे रेसकोर्स रोड. रेसकोर्स रोड हा पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु या मार्गावर लोकांनी एक भयावह अनुभूती सांगितली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर एक स्त्री पांढऱ्या साडीमध्ये दिसते अशी अफवा आहे. स्थानिक लोक आणि काही वाहन चालकांनी सांगितले आहे की त्या स्त्रीला ते पाहतात, पण ती अचानक अदृश्य होते. ही स्त्री रस्ता पार करताना अपघातात मृत्यू पावली होती आणि तिच्या आत्म्याचे अस्तित्व अजूनही या रस्त्यावर जाणवते असा दावा केला जातो. नंबर 2, एमेथिस्ट बंगला. एमेथिस्ट बंगला पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील एक अत्यंत जुनी वास्तू आहे. हा बंगला जुन्या ब्रिटिश काळातील असून त्याच्या गूढ इतिहासामुळे प्रसिद्ध आहे. स्थानिक लोकांच्या मते या बंगल्यात अनेक वर्षांपूर्वी एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या बंगल्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. काहींनी सांगितले आहे की बंगल्यातील खिडक्या आणि दरवाजे अचानक बंद होतात किंवा उघडतात. विचित्र आवाज ऐकू येतात आणि त्या ठिकाणी गूढ वातावरण असते. या बंगल्याजवळ जाताच लोकांनी अंगावर काटा येणारी अनुभूती घेतली आहे. नंबर 3, कॅम्प परिसर. पुणे कॅन्टोन्मेंटमधील कॅम्प परिसर देखील रहस्यमय अनुभवांसाठी ओळखला जातो. कॅम्पमध्ये असलेल्या काही जुन्या घरांमध्ये रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकू येतात. काही घरांमध्ये लोकांनी धुक्यासारख्या छायाचित्रांमध्ये अज्ञात आकृत्या पकडल्या आहेत, ज्या मानवी नाहीत असे दिसते. या घरांच्या इतिहासात काही दुर्घटना घडल्या असल्यामुळे ते आत्म्यांचे अस्तित्व असल्याचा दावा स्थानिक लोक करतात. नंबर 4, हडपसर स्मशानभूमी. हडपसर स्मशानभूमी पुणे कॅन्टोन्मेंटच्या जवळच आहे आणि तिथेही अनेक रहस्यमय गोष्टी घडल्याचे बोलले जाते. काहींनी सांगितले की रात्रीच्या वेळी तेथून जाताना त्यांना विचित्र आकृती दिसली आहे,
हे आत्मे तेथे जाळलेल्या काही मृत व्यक्तींचे आहेत असे मानले जाते. स्मशानभूमीजवळ असलेल्या रस्त्यावर अनेकांनी मध्यरात्रीनंतर एका काळ्या सावलीसारख्या आकृत्या बघितल्या आहे, ज्यामुळे अनेक लोक रात्री त्या भागातून जाणे टाळतात. नंबर 5. कॅन्टॉन्मेंटचे जुने चर्च. पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये एक जुने चर्च आहे जे ब्रिटिश काळात बांधले गेले होते. या चर्चबद्दल सांगितले जाते की रात्रीच्या वेळी त्यात काही विचित्र आवाज ऐकू येतात. काहींनी सांगितले आहे की येथे आत्म्याचे अस्तित्व जाणवते आणि काहींनी अचानक एक अस्पष्ट छाया बघितली आहे, जी येथील वातावरणाला अधिक रहस्यमय बनवते. नंबर 6. वाय.के. फर्नांडिस रस्ता. हा रस्ता पुणे कॅन्टॉन्मेंटच्या परिसरात एक जुना आणि प्रसिद्ध मार्ग आहे. या रस्त्यावर लोकांनी एक विचित्र आकृती चालताना पाहिली आहे. असे मानले जाते की या रस्त्यावर पूर्वी अनेक अपघात झाले होते आणि या अपघातांमध्ये मरण पावलेल्या लोकांचे आत्मे अजूनही येथे भटकतात. रात्रीच्या वेळी येथून जाताना अचानक गारवा जाणवतो. काही लोकांना चालताना काही गोष्टींची चाहूल लागते, पण कोणालाच प्रत्यक्ष काही दिसत नाही. नंबर 7. ईस्ट स्ट्रीट. पुणे कॅन्टॉन्मेंटमधील ईस्ट स्ट्रीट या रस्त्यावर अनेक वेळा विचित्र अपघात घडले आहेत. स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की रात्रीच्या वेळी येथे भूतकाळातील अपघातांचा परिणाम जाणवतो. काहींनी सांगितले आहे की एका ठिकाणाहून अचानक कार किंवा दुचाकी अनियंत्रित होते आणि अपघात होतो. हे अपघात नेहमी एकाच जागी होतात, त्यामुळे तेथील लोकांनी याला भूतांचे अस्तित्व जबाबदार धरले आहे. या सर्व गोष्टी पुणे कॅन्टॉन्मेंट भागाला अधिक भयावह बनवतात. अनेक गोष्टी अनुभवलेल्या लोकांनी याबाबत पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती दिली असली तरी अद्याप या गोष्टींचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे या जागा पुण्यातील रहस्यमय आणि भीतीदायक ठिकाणांमध्ये गणल्या जातात. अनेकांना कॅन्टॉन्मेंट परिसर केवळ एक ऐतिहासिक ठिकाण वाटतो, परंतु तेथे जाऊन आलेल्या काही जणांना माहीत आहे की हा परिसर फक्त इतिहासाचा साक्षीदार नाही, तर अनाकलनीय आणि अशांत आत्म्यांचं घर देखील आहे. तर मित्रांनो, आजचा हा आपला पुणे कॅन्टॉन्मेंट परिसरावरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असल्यास मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.